पुण्यापासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर तुळापूर आहे, जिथे संभाजी महाराजांची समाधी आहे। याच समाधी स्थळाला नतमस्तक होण्यासाठी मी आज तुळापूर येथे निघालो। तुळापूर येथे रस्त्याच्या उजव्या हाताला लागूनच समोरच आपल्याला एक मोठी कमान लागते। शिव सकाळ मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी जिथे उभा आहे ते तुळापूर, आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती संभाजीराजे यांची इथं समाधीस्थळ आहे। समाधीस्थळ बघण्यासाठी मी व माझा मित्र शिवू आम्ही दोघं आले आहोत। चला तर मग आता दर्शन करूया, चला। तुळापूर एक पवित्र ठिकाण जिथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे। येथे इतिहास आणि शौर्याचे दर्शन घडते। पाहुनी शौर्य तुझं पुढे, मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला। येतो ना आम्ही, दर्शन करून येतो। छत्रपती संभाजी महाराज जेवढे धाडसी होते तितकेच कडवे संघर्षक। आपल्या धर्मासाठी बलिदान देणारे सर्वांचे आराध्य दैवत श्री छत्रपती संभाजी महाराज। मुघलांच्या छावणीतील कडवे कष्ट सहन करत तब्बल 40 दिवस त्यांचा प्रचंड छळ करून येथेच 11 मार्च 1689 मध्ये महाराजांची हत्या करण्यात आली होती। संभाजी महाराजांचा पराक्रम आणि बलिदान आजही आपल्याला प्रेरणा देतो। संभाजी महाराजांच्या या समाधीला येऊन आपल्याला एक प्रेरणा व जगण्याची एक दिशा मिळते। म्हणून प्रत्येकाने तुळापूर येथे येऊन आपला इतिहास व महाराजांचे शौर्य याचे दर्शन घेतलेच पाहिजे। हर हर महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय। तुळापूर ठिकाणाला इतिहासासोबतच धार्मिक महत्त्व व निसर्गाची जोड देखील लाभली आहे। त्यामुळेच ऐतिहासिक प्रसंग आठवून थक्क झालेला पर्यटक येथील अद्भुत मंदिरे व त्रिवेणी संगम पाहून थोडा वेळ सुकावतो। भगवान महादेवाचे हे प्राचीन मंदिर, मंदिरातील खांबावर सुंदर नक्षीकाम केलेले पाहायला मिळते। मंदिर गाभाऱ्यात जाण्या अगोदर श्री गणपती व विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले। मंदिर परिसरात श्री गणपती व हनुमानाचे छोटे मंदिर तसेच उंच दीपमाळ देखील आहेत। संगमेश्वर महादेवाचं दर्शन करून आम्ही पुढे भीमा, भामा आणि इंद्रायणी या नद्यांच्या त्रिवेणी संगमावर दर्शन करण्यासाठी निघालो।
आराम करते उन्हात पण डोकं दुखायची पाणी दिले ते संगमावर लहान लहान बोटी सुद्धा आहेत, जिथे आपण एक छोटीशी सफर करू शकता. संगमाजवळ अन्य छोटी मोठी बरीच मंदिरे पाहायला मिळतात. त्यापैकी श्री विष्णू महाबल्लाळेश्वर मंदिर, श्री विष्णू रामेश्वर मंदिर, कोटेश्वर मंदिर हे विशेष आकर्षक व उल्लेखनीय व मोठी आहेत. त्याशिवाय शिवकालीन गणेश मंदिर, श्री अंबाजी माता मंदिर, श्री शनी महाराज मंदिर व शीतळाई देवी मंदिर हे देखील पाहायला मिळतात. ओम नमः शिवाय. जय शिवदेव. संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक तुळापूरला येथील अद्भुत मंदिरे पाहण्यासाठी व छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला आदरांजली वाहण्यासाठी येत असतात. आयुष्यात सर्वांनी एकदा तरी तुळापूरला येऊन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलंच पाहिजे. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवराय. जय शंभूराजे.